नमस्कार, स्वामिनी हरी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले चेन स्टिचचे प्रकार, तसेच आपण चेन स्टिच करणार आहोत ह्यावेळेस वेगवेगळ्या शेपमध्ये. त्यासाठी मी चॉकने शेप ड्रॉ केलेले आहेत. चला तर आपण स्टार्ट करणार आहोत चेन स्टिच करायला. तुम्ही पाहताय मी धागा ऑलरेडी वर काढून घेतलेला आहे. आता आपल्याला चेन स्टिच करायची आहे. जसं शेप दिला तसेच आपल्याला चेन स्टिच करत राहायचं आहे. एकदम सावकाश पद्धतीने आपल्याला चेन स्टिच करायची आहे. स्टार्टिंगला चेन स्टिच करताना थ्रेड आपल्याला जास्त खेचायचे नाही आहे. जर चेन स्टिच करताना धागा खेचला गेला तर आपला कपड्यामध्ये खूप गुंडाळतो. त्यामुळे आपल्याला अतिशय सावकाश पद्धतीने चेन स्टिच करायची आहे शेपच्या वेळेस. तुम्ही पाहताय कॉर्नर झाल्यानंतर मी दुसऱ्या दिशेने नीडल पॉइंट फिरवून घेत आहे. याच्या अगोदर मी चेन स्टिचचे पण व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. बेसिक चेन स्टिच, डबल चेन स्टिच आणि क्रॉसमध्ये चेन स्टिच कशी करायची त्याचे. जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की चेन स्टिच कशी करतात. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तसेच व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करा. तुम्ही पाहताय आपला एक शेप पूर्ण रेडी झालेला आहे. तर अशाच प्रकारे आता आपल्याला दुसरे शेप पण करायचे आहेत. वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला चेन स्टिच यासाठी करायला सांगते, नंतर तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाते. आपल्याला वेगवेगळ्या शेपमध्ये चेन स्टिच यासाठी करायचं आहे कारण की आपला सराव खूप चांगल्या प्रकारे होतो आणि जेव्हा आपण ब्लाऊज करायला जातो त्यावेळेस आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. म्हणजे धागा कुठल्याही दिशेने फिरवला तरी चेन स्टिच आपली खूप सुंदर होते. तर अशा प्रकारे आपले शेपमध्ये पण चेन स्टिच करून होत आहेत. यानंतर मी घेऊन येणार आहे नवीन व्हिडिओ झिगझॅग चेन स्टिच कशी करायची. तर आपला हा व्हिडिओ झालेला आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.